श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीये नमः। क्रोध लक्ष्मणाचे पोटी भोवयासी घालुनी गाठी निघाला श्रीरामाच्या पाठी क्रोध दृष्टी संतप्त। या ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, भगवान श्रीरामचंद्र सापत्न आईच्या सांगण्यावरनं वनवासाला निघाल्यानंतर ना लक्ष्मण सगळं बघत होता महाराज। राग आला लक्ष्मणाला, आपल्या असणाऱ्या भवयाला त्या ठिकाणी गाठ दिली। भयंकर क्रोध दृष्टीनं त्या कैकईकडे लक्ष्मण पाहू लागला। लक्ष्मणाचे मनोगत वना गेलिया रघुनाथ मी जाईन सत्या त्या समवेत हानीचे तीर्थ सौमित्र। लक्ष्मणाच्या मनामध्ये एकच इच्छा होती, जिथं राम तिथं मी, राम कुठं बी जाऊ द्या। अयोध्येमध्ये राम असेल तर त्याची सेवा आपण करायची, राम वनवासाला गेला तर वनवासाला जायचं पण रामाची सेवा करायची। रामाच्या सेवेसाठी वनवास करावा लागला तरी मान्य आहे, पण रामाची सेवा करायची। मग तिथं वनवास असो वगैरे काय असो, घरी जर रामायण लावू दिलं नाही, घरामध्ये जर रामायणाला जाता येत नसेल तर बाहेर गावी जायचं, पण कुठं जायचं? रामायणाला जायचं। वनवासामध्ये का होईना पण रामाची सेवा मी निश्चितार्थ करील। लक्ष्मणजी बोलतात, राम वेगळे जीवे प्राणे अर्थ क्षण नाही राणे ऐसा निश्चय लक्ष्मणे स्वतः करणे दृढ केला। लक्ष्मणाचा निर्धार आहे महाराज, रामाशिवाय जगायचंच नाही आणि रामाशिवाय जगता येत नाही। पण आपण रामाला विसरलोय, आपलं रामाचं विस्मरण झालंय। रामाशिवाय एक क्षणभर सुद्धा राहायचं नाही, सदोदित भगवंताचं भजन करायचं, त्या रामाला विसरायचं नाही, रामाचीच सेवा करायची। रामाशिवाय एक क्षणभर सुद्धा आपण जीवन जगायचं नाही। जे काय असेल ते स्मरून या रघुनंदन, भगवंताचं भजन करून संसार करायचा। लक्ष्मणजी बोलतात, उल्लंघोनी राजभवना अभिषेक पात्र प्रदक्षिणा करोनी राम निघाला वना आकार जना अवसरला। आणि राजभवन रामाने उल्लंघला। राजा दशरथाच्या महालामध्ये रामचंद्र आले होते, काल आपण ऐकलं लक्ष्मणजी आले होते। आले तसे रामचंद्र महागाडी फिरले, राजा दशरथाच्या घराचा उंबरा ओलांडला आणि रामचंद्र वनवासाला निघाले। अभिषेक पात्र हातामध्ये होतं। काल रामचंद्र जात असताना किती गर्दी होती महाराज, किती सैन्य होती, जगातले सगळे राजे आले होते, रामाच्या पायावरती लोळत होते, वाऱ्याला सुद्धा वाट नव्हती। आणि तेवढ्या सैन्यामधून अभिषेकाचं पात्र ओलांडलं भगवंताना, वनवासाला निघाले। कैकईचे निजा मंदिरी अति आक्रंदे रडती नारी राम दवडीला वनांतरी दृढ दुराचारी कैकई। आणि त्या ठिकाणी प्रत्येक कैकईच्या मंदिरामध्ये जेवढ्या बाकीच्या स्त्रिया होत्या, मंथरा सोडून सगळ्या राण्यांना दुःख झालं महाराज। अत्यंत अक्रूर अशा प्रकारची ती कैकई आहे, तिच्या मनामध्ये मायाच नाहीये। भगवान श्रीरामचंद्राला वनवासाला पाठवले, एवढ्या लांब त्या ठिकाणी अयोध्या कुठं आहे, नाशिक कुठं आहे, एवढ्या अंतरावरती भगवंताला पाठवले। निर्दयी अशी असणारी कैकई आहे, बोलू लागल्या, एकी कानकेश तोडीती एकी अति दुःखे आरडती स्त्री जित झाला भूपती बाळवन प्रती दाडीला केली। आणि असा असणारा भगवान श्रीरामचंद्र अत्यंत त्या ठिकाणी असणारे बाळ आहेत महाराज, लहान स्वरूप आहे। वना निघता श्रीरामचंद्रा 27 वर्ष ते अवसरा माझे वय वर्ष 18। वशिष्ठ द्वारे ऐकले 27 वय आहे रामाचं, काय लय का? असे असणारे भगवान श्रीरामचंद्र बाळ आहे आणि त्या लेकराला, त्या बाळाला ह्या कैकईनं वनवासाला पाठवलं। रडू लागले, तयाचे ऐकुनी हृदय वेगे निघे रघुनंदन टाकून आला मात्र भवन वना बिगमन सांगावया। भगवान श्रीरामचंद्राने पाहिलं, जेवढा वेळ आपण इथं राहील तेवढा वेळ लोक रडतील, लोकांना दुःख होईल, म्हणून त्यांना ओलांडून
त्यांचा असणारा त्याग करून त्यांना त्या घरामध्ये सोडून रामचंद्र वनवासाला जाणार आहेत. पण वनाला जाण्याच्या आधी आपली असणारी आई कौशल्य माता तिला एकदा सांगावा, तिचा आशीर्वाद घ्यावा म्हणून कौशल्यच्या घरामध्ये रामचंद्र आले. न घेता मातेचे आज्ञापन कार्य साधेना निर्विघ्न आईचे जाणून रघुनंदन आला आपण मातृभवना. रामचंद्राने विचार केला, आईची आज्ञा घेतल्याशिवाय आईचा आशीर्वाद पाठीशी असल्याशिवाय कोणतंच कार्य साधत नाही महाराज. काशीहुनी थोर नसे तीर्थ, मातेहून आन नसे दैवत, एकादशी सारखे व्रत नाही दुसरे भूमंडळी. जैमिनी अश्वमेध अध्याय 66. जगामध्ये आईसारखं दैवत नाहीये, एकादशी सारखं व्रत नाही. आणि अशा असणारी आई, त्या आईचा आशीर्वाद जर घेतला नाही तर सगळं कार्य आपल्याला सिद्धी भेटणार नाहीये. रामचंद्र बोलतात, जन बोलती समस्त श्रेष्ठ दशरथाने मायक वसिष्ठ, केले श्रीरामाची राज्यपट करावा वरिष्ठ गुरु प्रतापे. आणि गावातली लोक बोलू लागली, महाराज हे वशिष्ठ महाराजापुढे दशरथाचं काहीच चालत नाही. कारण वशिष्ठ महाराज शास्त्रात प्रवीण होते आणि शास्त्र जर वशिष्ठ महाराजांनी सांगितलं तर दशरथाच्या काय करणार आहे. त्याच्यामुळं वशिष्ठाच्या प्रतापावरती रामचंद्राचा अभिषेक करावा. वशिष्ठाने जर अभिषेक केला तर राजा दशरथ काय करेल. लोक बोलू लागले, वशिष्ठाची आज्ञे पुढे कैकई कायसे पुढे राजा बोलू न शके तोडे त्याशी निवाडे सांगा कोणी. आणि गावातली लोक, अयोध्येमधली महालातली लोक सांगू लागली, वशिष्ठालाच सांगा रामचंद्र वनवासाला चालले. आणि वशिष्ठाला सांगून वशिष्ठाकडून रामाचा राज्याभिषेक करा. वशिष्ठापुढे राजा दशरथ काय करणार आहे, काहीच बोलू शकत नाही. कारण वशिष्ठापाशी शास्त्र प्रमाण आहे, त्यामुळे दशरथ काहीच बोलणार नाही. म्हणून वशिष्ठाला सांगा आणि रामाचा राज्याभिषेक करा. वना गेलिया रघुपती त्याची तोर वाढेल कीर्ती, वशिष्ठे जाणून निश्चिती जाता वन प्रती नान म्हणे. आणि वशिष्ठ महाराज सुद्धा बघत होते. पण वशिष्ठ महाराजांना त्रिकालाचं ज्ञान आहे, भूत भविष्य वर्तमान सगळं ज्ञान आहे. वशिष्ठ महाराजांना माहिती होतं राम जर राजा झाला तर रामाची कीर्ती होणार नाही. राम कथेविना जगती तळ झाले होते शून्य मंडळ, ते वसविले सकळ कीर्ती मंगळ करुणिया. जर राजा झाला असता तर कीर्ती झाली असती का. तीच कीर्ती आपण जे वाचतोय आज, ती कीर्ती पुराणामध्ये वर्णन व्हावी. आणि वनवासाला जर राम गेले तरच रामाची कीर्ती होणार आहे. भविष्य वशिष्ठ महाराजांनी जाणलं म्हणून वशिष्ठ महाराजांनी रामाला अडवलं नाही. आपण शीघ्र वनाभिगमनी हे मातेशी सांगावया लागुनी, राम प्रवेशला मात्र भवनी उल्हास मनी गमनाचा. आणि आपल्याला लवकरात लवकर काही सांगितलं होतं आजच निघायचंय, आताच निघायचं, वेळ लावायचा नाही चांगल्या कार्याला. काही सांगितलं होतं आज सुमुहूर्त आहे, आत्ताच जायचं वनवासाला. आणि वनवासाला जाण्याची आवड होती, वनवासाला जाण्याची त्वरा होती. म्हणून आपण वनवासाला चाललोय हा निरोप आईला सांगावा म्हणून कौशल्याच्या महालाकडे रामचंद्र निघाले. रामे नमस्कारली निज जननी ये आलिंगी उल्हासुनी, गुरु पुष्पाच्या अभिषेचनी राजा त्रिभुवनी तो होशी. आणि कौशल्य मातेला काहीच माहिती नव्हतं महाराज. ही फक्त रामचंद्र, सुमंत, राजा दशरथ, लक्ष्मणजी आणि कैकेयी एवढ्यापर्यंतच मर्यादित गोष्ट होती. आणि रामचंद्र कौशल्याच्या महालामध्ये गेल्यानंतर रामचंद्राने आईला नमस्कार केला. आईनं उचललं, आलिंगन दिलं, गळ्याला लावलं आणि सांगितलं आज गुरु पुष्यामृत आहे आणि याच दिवसावरती आज तुझा राज्याभिषेक होणार आहे. त्रिभुवनावरती तुझी सत्ता चालावी, जगामध्ये तू विजयी व्हावा असा आशीर्वाद माता देऊ लागल्या. गुरु पुष्याचा समूहर्थ सौभाग्याची होय प्राप्त, तेने मूर्ती अभिषेची दशरथ राजा रघुनाथ ती लोकी. आणि गुरु पुष्याचा मुहूर्त भाग्यवंतालाच प्राप्त होतो आणि तो गुरुनच काढलेला आहे. वशिष्ठ महाराजांनी तुम्ही समर्थ आहे, ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी खूप तुम्ही समर्थ आहे.
भाग्यवान आहे आणि हा गुरुपुष्यासारखा मुहूर्त तुम्हाला प्राप्त झाला। आजच्या दिवशी राजा दशरथ तुमचा अभिषेक करणार आहेत। कौशल्या बोलतात, त्या मुहूर्ताचे ऐसे काज जगी होईल रामराज्य, सूर नरनाथ ती आनंद मोज निश्चय मज कळलाशे। आणि कौशल्य माता सांगतायत वशिष्ठ गुरुदेवांनी काढलेला मुहूर्त आणि त्या मुहूर्ताचा असं कार्य आहे की तुम्ही त्रिभुवनावरती विजय मिळवणार आणि संपूर्ण त्रिभुवनामध्ये रामराज्य येणार, रामाचं राज्य येणार, असं त्या मुहूर्ताचा अर्थ आहे। हे माझ्या लक्षामध्ये आलं म्हणून स्वर्गाहून देव करिता ती स्वर्गामध्ये सुद्धा तुमच्या नावाचा जय जयकार होऊ लागला। वशिष्ठ अभिषेकाचे जळ त्याचे ऐसे आहे बळ, तेही लोकांचे राजे आढळ होईल सकळ श्रीराम। आणि त्यावेळेस कौशल्य माता सांगतायत वशिष्ठ अभिषेकाला जे आणलेलं पाणी आहे वशिष्ठ महाराजांनी, त्या पाण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे। आता खूप कुठून कुठून आणलं होतं महाराज, त्रिवेणी संगमाचं पाणी होतं, जगातली जेवढे तीर्थ आहेत सगळ्या तीर्थाचं पाणी आणलेलं होतं। त्या पाण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्रिभुवनावरती रामाचं राज्य येणार आहे आणि अक्षय पद जे आहे हे अयोध्येचं राज्य रामचंद्राला भेटणार आहे। ही ती पाण्याचं महत्व आहे। माता बोलतात, ऐसे बोलता कौशलेशी श्रीराम सांगे तिये पाशी, झाला अभिप्राव तू नेरसी सावकाशी अवधारी। आणि कौशल्य माता उल्हासाने बोलू लागले, महाराज पोरगा अयोध्येचा राजा होणार आहे। आनंद वाटला होता आईला, पण रामचंद्राने आईला बसवलं, म्हणले आई काय झालंय तुम्हाला माहितीच नाही, म्हणले जरा बसा व्यवस्थित सांगतो ऐका। पूर्वी राहिली बाकेशी दोन वर दिदले कैकयेशी, ऐके राज्य पटवर्ताशी ऐके वनवासी श्रीराम। आणि भगवान श्रीरामचंद्र आईला सांगू लागले, आई पूर्वी असं झालं होतं की ते असणारे कैकई आणि दशरथ स्वर्गाला गेले होते, तिथं युद्ध झालं आणि त्याच वेळेस राजा दशरथानं कैकईला 2 वर दिले होते आणि आज ती वर कैकईनं मागितले। ते 2 वर असे आहेत की एका वरानं भरताला राज्य मिळावं आणि दुसऱ्या वरानं मला वनवासाला जायचं। रामचंद्र सांगतात, बाके गोविले दशरथा कैकेने साधिले आहे निज स्वार्था, राज्याभिषेक नेमिले भरता मजवनात धाडिले। आणि त्या कैकईनं राजा दशरथाला शब्दामध्ये अडकवलंय, वचनामध्ये गुंतवलंय आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतला। तिच्या लेकराला अयोध्येचं राज्य दिलं आणि मला वनवासाला जायला सांगितलंय। रामचंद्र सांगतात, मर्यादा नेमुनी 14 वर्ष दंडाकारण्य विजयन देशी, गोदावरी रहिवासी फळमुळाशी शेवणी। आणि रामचंद्र सांगताय 14 वर्षाची मर्यादा केले। 14 वर्ष वनवास रामचंद्रांनी करावा, गंगेच्या तीरावरती राहावं, निर्जन जिथं कुणीच त्या ठिकाणी जीवजंतू नसेल अशा निर्जन वनामध्ये त्या दंडकारण्यामध्ये मला वनवासाला जायचं। रामचंद्र सांगतात, राज्यातील नेव नय अनुमात्र त्या दोन्ही वस्त्रे अलंकार, कृष्णाची वल्कलांबर जटाधारी वनवासी। आणि वनवासाला जाताना अशी आट आहे की राज्यामधलं तिळा एवढं सुद्धा बरोबरीला न्यायचं नाही, काहीच न्यायचं नाही। अंगावरची कपडे सुद्धा काढायची, जेवढं दाग दागिने रामानं घातले सगळं काढून ठेवायचं, वल्कल परिधान करायचे आणि ते कपडे घालून तशा पद्धतीचे कपड्यामध्ये 14 वर्ष मला वनवासाला जायचंय। रामचंद्र सांगतात, राये नेमिले नेमस्त वन प्रयाणा सुमुहूर्त, आधीच निघावे त्वरित पुसवयेत मी आलो। आणि त्यावेळेस रामचंद्र सांगतायत वनवासाला जायचंय तर राजाने सांगितलंय आजच निघायचंय, आजचाच मुहूर्त आहे, त्यामुळे आता वनवासाला मी जाणार आहे, पण जाण्याच्या आधी तुम्हाला सांगावं, तुमची आज्ञा घ्यावी म्हणून तुमच्यापाशी आलो। रामचंद्र बोलतात, ऐकोनी श्रीरामाची वाणी जीवा मनाती आठणी, मूर्छात पत्र पडली धरणी कुंडली वाणी अति दुःखे। रामचंद्राचं बोलणं ऐकलं महाराज, कौशल्य मातेच्या तोंडातून शब्द बाहेर पडना। ज्या मुलाला आपण राज्याचं स्वप्न पाहिलं होतं
तो मुलगा जर वनवासाला जात असेल तर कैकेयी माता कौशल्य माता मूर्छित पडल्या. घर घर गरिता नेत्र वाट बाष्पेरो दिला पैकंठ श्वासे पुटो पाहे पोट प्राण संकट मांडिले. कौशल्याचा जीव जाण्याची वेळ आली महाराज. सगळे जे डोळे होते ते डोळे गरगर गरगर आतल्या आत फिरू लागले. कंठ सदगदित झाला, कंठ कोरडा झाला. मूर्छित अवस्थेमध्ये कौशल्य माता जमिनीवरती पडल्या. पुत्र वियोगाचा गाओ द्रोण जिवारी खोचला पहाओ पुत्र शोके पूर्ण विरह पडला देव मूर्छित. कौशल्य मातेला वियोग झाला महाराज. मुलगा अंतरणार आहे, जीवापेक्षा आवडणारं लेकरू आज आपल्यापासून दूर जाणार आहे आणि त्या रामचंद्राचा वियोग कौशल्य सहन करू शकली नाही. म्हणून मूर्छित अवस्थेमध्ये आपला जसा देह होता तसा जमिनीवरती टाकून दिला. माता मूर्छित भूतई रामे उचलूनी ते वेळी झाडून या दुसर धुळी हृदय कमई आलिंगली. रामाच्या समोर रामाची आई धरण दिशी जमिनीवरती देह टाकून दिला. त्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये महालामध्ये पृथ्वी तलावरती कौशल्य माता जमिनीवर पडल्या. रामचंद्रांनी उचललं. जी काय धूळ कौशल्याच्या अंगाला साडीला लागली होती ती रामचंद्रांनी हाताने पुसली आणि दृढ अशा प्रकारची मिठी रामानं आईला मारले. तीच रामे सावधान करिता मरे मज मरू दे रघुनाथा पुत्र वियोगे जिने जिता परम व्यथा मातेशी. रामचंद्रानं आईला सावध केलं आणि कौशल्य सावध झाल्यानंतर रामाला सांगितली, रामा जगायचंच नाही. तुझ्याशिवाय कसं जगायचं? आम्हाला जगायचंच नाही. पुत्राशिवाय जगणं अशक्य आहे. आणि एक नाही दोन नाही 14 वर्ष उद्याची गॅरंटी नाही शरीराची. 14 वर्ष कोण तुझी वाट पाहिलंय. जगायचं नाही रामा, आम्हाला मरू द्या. ये तोली श्रीरामाचे मुख मागुती कै देखणे देख तेने अद्रंके दिदली हाकर हृदय दुःख दाटले. आणि इथून पुढे रामा तुमचा असणारा राजसस कुमार मदनाचा पुतळा असा असणारा चेहरा मुखचंद्र परत या डोळ्यानं कधी बघायला भेटतोय का नाही. कधी तुमचा असणारा चेहरा आमच्या डोळ्यापुढे येईल. त्याच्यामुळं आम्हाला जगायचंच नाहीये. कौशल्य बोलतात. काटा रुतला फणी कपाळी पुच्छ तुटल्या साप सुरळे जैसी जळा वेगळी मासोळी तैसी तळमळी कौशल्या. कौशल्य तळमळ करू लागले महाराज. अत्यंत तळमळीने त्या ठिकाणी सांगू लागल्या. जसं साप सुरळीचं शिपटू तुटावं, पाण्यातला मासा बाहेर काढावा, तो जसा तळमळतो तशा पद्धतीने कौशल्या तळमळ लागल्या. कपटी म्हणो जाता राहो माझे पतिव्रत्य होईल वाहो पतिया अवज्ञा थोरान्या विकिली देव पतिवाक्या. आणि कौशल्याला काय करावं सगळी द्विधा अवस्था झाली महाराज. नावच कुणाला ठेवता येत नाही, कुणाला ठेवावं. आपला नवरा आपला प्राण आहे आणि नवऱ्याला आपल्याला बोलता येत नाही. कसा जरी राजा असला तरी तो नवरा आहे, नवऱ्याला दोष देता येत नाही. मग ते असणारी कैकेयीलाही बोलता येत नाही. काय करावं? कौशल्य बोलतात ती अपुंडली कवर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभे नमः. कैकडी भरतरी प्रिय करा दिशी मज करिता मत्सर माझा अपराध मी देते त्वर अति दुस्तर मज रामा. आणि कौशल्य माता बोलतायत कुणाला दोष द्यावा. आपल्या पतीलाही आपल्याला बोलता येत नाही. आपण पतिव्रत आहे, नवऱ्याला कसं बोलायचं. बरं कैकेयीला दोष द्यावा. पण राजाला कैकेयी प्राणापेक्षा आवडते म्हणून तिच्या बरोबर लग्न केलेलं होतं. कैकेयीला जर बोललं तर ती राजाच्या मनाला लागतंय. त्याच्यामुळे कैकेयीलाही बोलता येत नाही. मग माझाच अपराध आहे. रामचंद्र वनवासाला जातात, स्वतःलाच दोषी कौशल्या मानू लागल्या. कैकेयीचा आजीवरी माझ्या द्वेष नाही भरतरी कृपा जीवरी हे निर्धारी माझा पूज्य. आणि कौशल्य सांगतायत कैकेयीचा मला तिळा एवढा सुद्धा लाग नाही महाराज. तिनं कितीही सवती मत्सर करू द्या पण आपलं तिच्याविषयी काहीच त्या ठिकाणी दोषारोप नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला नवरा
ज्या गोष्टीवर ते प्रेम करतो, आपल्या पतीला जी गोष्ट आवडते तीच बायकोला आवडावी. त्याच्यामुळं काही दशरथाला आवडते, त्याच्यामुळं तीही मला आवडते. तिचा माझ्यामध्ये मत्सर नाहीये, द्वेष नाहीये. कौशल्य सांगतात घरी धडकुणी कैकईशी गर्भ प्रसाद नेता आकाशी अर्धपिंड दिला तिशी निज पतीशी संतोषा. आणि कौशल्य बोलतायत दोष कोणालाच देता येत नाही. पाठीमागे एकदा यज्ञ पुरुष प्रसन्न झाला अग्नीमधून आणि त्यानं प्रसाद दिला होता. कौशल्याच्या हातात प्रसाद घार घेऊन गेली. त्यावेळेसच आम्ही आमच्या नवऱ्याला सुख मिळावं म्हणून त्या कैकेयीला प्रसाद दिला होता आणि त्याच्यामुळे राजा दशरथाला आनंद वाटला होता. कौशल्य सांगतात पासून दशरथ मजवरी कृपा करी अत्यंत अन्याय नवीनपणाचा अभागी येत मी रामा. कौशल्य सांगतायत रामा कोणाचाच दोष नाही, म्हणजे मीच अभागी आहे. राम आपल्यापासून दूर जातो आणि भगवंत झाले या पाठीमोरा नसतेच विघ्न येती घरा. म्हणून देव जर आपल्यापासून लांब जात असेल तर माझं अभाग्य आहे, मीच अभाग्य आहे. रामा कोणालाच दोष देता येत नाही. राजा दशरथाचाही अपराध नाही, कैकेयीचाही अपराध नाही, आमचंच दुर्भाग्य. कैकेयीचा कोण अन्याय तिसनीच पुत्राचा वनाचा रामराव आबाजी पाहो मी येते. कौशल्य सांगतायत रामा कैकेयीला आपल्याला बोलता येत नाही, कारण तिचा अन्याय काय आहे. तिनं तिचा आपल्या आता कोणालाही आपल्याच लेकराला सर्वस्व मिळावं वाटतं. त्याच्यामुळं तिनं तिच्या लेकराला जे मागितलं त्यात तिचा काय अन्याय आहे, तिची काय चुकी आहे. तिला तिच्या मुलाचा मोह होता म्हणून भरताला तिनं राज्य मागितलं. म्हणून कैकेयीलाही नाव ठेवता येत नाही. रामा मीच अभागी आहे. कौशल्य बोलता रामाचे वचन वंदनी माता वनारी तोषे रघुनाथा माझे वचन पाळीशी आता गुह्यार्थ सांगेन. आणि त्यावेळेस काही कौशल्य सांगू लागले. रामा वेदशास्त्रामध्ये आई वडील दोघांनाही महत्व दिलंय आणि तुम्ही फक्त पप्पाच ऐकलं म्हणले. रामचंद्राने फक्त वडिलांचं ऐकलं, राजाचं ऐकलं म्हणून वनवासाला निघाले. पण वेदशास्त्रामध्ये मातेलाही तेवढंच महत्व आहे. मग मी काय सांगते ऐका. रायाचे वचन सिद्धी जाय माझे वचन पाळिले होय ऐसे काही एक वर्म आहे ते सुद्धा मी पाहे सांगेन. आणि कौशल्य सांगतायत रामा मी सांगते वनवासाला जाऊ नको आणि दशरथ सांगतायत वनवासाला जा. दशरथांची आज्ञा रामाने वनवास करावा, पण राजा दशरथाची आज्ञा पूर्ण केली पाहिजे. आणि मी सांगते माझंही वचन तू पाळलं पाहिजे. याच्यातला मधला मार्ग सांगते ऐका. पित्याचे प्रती पाळावे वाक्यार्था त्यानेची सुखावे निज माता हे माझे कारण सर्वता चरणी माता ठेविला रामे. आणि भगवान श्रीरामचंद्र कौशल्याच्या पाया पडले आणि कौशल्यला सांगितलं हे बघा म्हणले वडिलांचं वचन सुद्धा सिद्धीला गेलं पाहिजे आणि आईला सुद्धा सुख मिळालं पाहिजे. हीच माझा भावार्थ आहे. म्हणून कौशल्याच्या चरणावरती रामचंद्र नतमस्तक झाले. राज्य देऊने भरताशी तू आरावे माझ्या पाशी माझे श्रृंगार वाटिकेशी 14 वर्षे वनवास. आणि कौशल्य सांगू लागले. कौशल्य बोलतायत ती मातृत्वानं बोलतायत महाराज, आईचं प्रेम आहे. कौशल्य सांगतायत रामा आपल्याला राज्य नको, काय करायचंय आपल्याला राज्याचं. तू माझ्यापाशी असला मला बस झालं, सर्वस्व मिळालं. ती राज्य आपल्याला नको, ती सगळं भरताला जाऊ दे. दास दासी सेवक सेविका पैसा सगळं धन सगळं भरताला दे आणि तू माझ्या शृंगार वाटिकेमध्ये माझ्या जवळ 14 वर्ष वनवास करा. सेवका सर्वाशी राज्य सांगुनी वैभवाशी माझ्या शृंगार वाटिकेशी 14 वर्षे वनवास. आणि 14 वर्षाचा वनवास रामा माझी शृंगार वाटिका आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहा. सेवक सेविका लांब दौडा, कोणालाच बोलू नका. राज्याचा भोग उपचार याच्यापैकी काहीच कशाचाच अंगीकार न करता 14 वर्ष माझ्या शृंगार वाटिकेमध्ये वनवास करा. न भेटावे प्रजाशी न भेटावे निज
वर्षी वनवास करा, कुणालाच भेटू नका. प्रधानांना भेटायचं नाहीये, राजा दशरथांना भेटायचं नाहीये, वशिष्ठ महाराजांना भेटायचं नाही, 14 वर्ष कुणालाच बोलायचं नाही. फक्त माझ्या जवळ तुम्ही राहा. न भेटावे गृहस्त्रियाशी, न भेटावे निज प्रियांशी, बसवून शृंगार वाटिकेशी 14 वर्षे वनवास. आणि कुणालाच भेटायचं नाही. घरच्या असणाऱ्या स्त्रिया, दास दासी, सेवक सेविका कुणालाच भेटायचं नाही. घरच्या पत्नीला भेटायचं नाही, प्रिय व्यक्तीला भेटायचं नाहीये. कोणालाच न भेटता माझी शृंगार वाटिका आहे आणि तिच्यामध्ये तुम्ही 14 वर्ष वनवास न करा. भेटावे दशरथाशी, न भेटावे वशिष्ठाशी, माझ्या शृंगार वाटिकेशी 14 वर्षे वनवास. आणि कौशल्य सांगतायत रामा कुणालाच भेटायचं नाही. 14 वर्ष राजा दशरथाला भेटायचं नाही, 14 वर्ष वशिष्ठ महाराजांना भेटायचं नाहीये. माझी जी शृंगार वाटिका आहे तिच्यामध्ये आपण दोघही त्या ठिकाणी वनवासामध्ये 14 वर्ष आनंदाने राहू. कौशल्य बोलतात, रायाची आज्ञा ती सतर, त्यातून वस्त्रे वल्कांबर, अलंकार सांगून जय भार, फळहार करू दोघे. आणि आपण दोघं, राजाची आज्ञा अशी आहे की अयोध्येतलं नगरातलं काहीच घ्यायचं नाही, आपल्याला काही नको. त्याच्यामुळं आपण सगळं अलंकार दाग दागिने सगळे काढून ठेवू आणि माझी शृंगार वाटिका आहे त्याच्यामध्ये आपण फळं मुळं त्या ठिकाणी खाऊ आणि 14 वर्ष वनवास करू. तुळशी सुनिया एका तृणसेविता परम सुख, तुझा वेगळे पिऊ का केवळ विकमज होय. आणि कौशल्य सांगतायत रामा तू जर माझ्या जवळ असेल तर मला गवताचं आसन सुद्धा सोन्यासारखं आहे. अरे तू असल्यावर ते सोन्याला काय करायचंय. आणि तू जर नसेल, तू जर लांब असशील तर अमृत सुद्धा मला विषासारखं आहे. काय करायचंय अमृताला, अमृत सारखं सुद्धा विष आहे कधी तू नसशील तर. आणि तू जर असेल तर गवताचं आसन सुद्धा मला सोन्यासारखं आहे. कौशल्य बोलतात, ऐकून या मातेच्या वचनाशी श्रीराम लागला पायाशी, आश्वासुनी कौशल्याशी निज धर्माशी सांगत. आईचं बोलणं ऐकलं भगवान श्रीरामचंद्र कौशल्याच्या पायावरती नमस्कार केला आणि धर्म मर्यादा, शास्त्र मर्यादा रामचंद्र सांगू लागले. रायाची आज्ञा आहे ऐशी, जावे दंडका अरण्याशी, राता शृंगार वाटिकेशी पितृवचनाशी विरोध. आणि रामचंद्र सांगू लागले मातोश्री तुमचं बोलणं बरोबर आहे म्हटले, पण राजा दशरथाचा असा नियम आहे, त्यांची अशी आज्ञा आहे दंडकारण्यामध्ये जायचंय आणि तुमच्या शृंगार वाटिकेमध्ये जर आम्ही वनवास केला तर वडिलांचं जे वचन आहे त्याला विरोध होतो, ते चुकीचं ठरतं असं भगवंत बोलतात. तू बोलासी मोह संभ्रम, मज पितृवाक्य पूजा परम, सांडुळी मोह ममता भ्रम, आज्ञा परम मज देई. आणि रामचंद्र सांगतायत तुम्ही जे आतापर्यंत बोलला ते मायेने बोलला, मोहाने बोलला, पुत्राच्या लोभानं बोलला, पण शास्त्र धर्म याला मान्यता देत नाहीये. राजा दशरथाच्या वचनाचं ते उल्लंघन होत आहे, त्याच्यामुळे तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. मला वनवासाला जाण्यासाठी आज्ञा द्या. तुझी आज्ञा पयन होता मला यश नाही सर्वता, म्हणून चरणी देवीला माता प्रसन्नता माझा पेरी. आणि रामचंद्र सांगतायत मातोश्री तुमचा आशीर्वाद जर पाठीशी नसेल तर मला कुठंच विजय भेटणार नाही, पण तुमचा आशीर्वाद जर डोक्यावरती असेल तर ब्रह्मांडामध्ये त्रिभुवनामध्ये मला विजय मिळेल. म्हणून तुमचा आशीर्वाद खूप अत्यंत गरजेचा आहे. आणि मला वाट लावित असताना, मला पाठवत असताना, मला निरोप देत असताना तुमचा चेहरा आनंदी असावा. पित्याचे वचन उल्लंघिता याहून अधिक जाण माता, सावध परिशे रघुनाथा वेदशास्त्रार्थ अनुमत. कौशल्य मत सांगू लागले रामा वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन न होता आणि आईचं सुद्धा शब्द त्या ठिकाणी उल्लंघन करायचे नाहीत. आणि पित्यापेक्षा आई खूप अत्यंत महान आहे, पित्यापेक्षा आईला महत्व आहे. समजावून सांगते ऐका. कौशल्याच्या बोले आपण ऐके श्रीरामा सावधान, सांगेल
आईचे महिमान अति घन वेदोक्त. कौशल्य सांगतायत रामा, वडिलांपेक्षा आईला कितीतरी पटीनं महत्व आहे आणि ते वेदाने मान्य केलंय. वेदामध्ये असा उल्लेख आहे की पित्यापेक्षा अधिक माता आहे, वडिलांपेक्षा श्रेष्ठ माता आहे असं वेदशास्त्रामध्ये सांगितलं. असं सांगतात कुंडली कवरधार श्री महादेव तुकाराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्याय नमः. स्वधर्म कर्मी अति निपुण, दहा ब्राह्मणाती सज्ञान, एकाचार्य त्या समान, आयसे महिमान आचार्याचे. असो पांडुरंगा करो प्रथम नामना दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणी पाठ करून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान. आपल्या जीवनामध्ये आईचं काय महत्व आहे ही पटवून कौशल्य माता आपल्या प्रभू रामचंद्राला देऊ लागली संसारात आल्यानंतर. बरं का, मानवी जीवनामध्ये आईचं महत्व किती असतं आणि आईच्या बोलण्याला महत्व काय आहे, सुंदर असणार कौशल्य माता पटवून सांगू लागली. ऐका प्रभू रामचंद्र धर्माने नीतीने वागलेले, आपापला धर्म न आचरिती, पण धर्माने जी काय असणार, धर्म जागो सदैवाचा बा परोपकारी. जो धर्माने वागतो असे सज्ञान 10 ब्राह्मण एकत्र आल्यानंतर त्यांचं जे काय ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या परिपक्वेत जो एक साधक असेल त्याला आचार्य म्हणतात. 10 ब्राह्मण सज्ञान ज्ञानी आणि धर्माने वागणारे असे जर ब्राह्मण असणारे एकत्र आले तर त्यांच्या बरोबरीचा एक आचार्य होतो. म्हणून भरत भक्तीचा आचार्य रामायणात आलं ही सापडलं मला आता इथं. आचार्य कोणाचा, 10 सज्ञान ब्राह्मण एकत्र आल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची बरोबरी एकट्या साधकाची होती, त्याला आचार्य म्हणायचं. आणि असा आचार्य एक त्याच्यानंतर 10 आचार्य श्रेष्ठ कर्मावृत्ती, त्याहून ज्याची अधिक शक्ती, पुत्र विक्रयी का दुरी कार्यार्थी, निया कर्म तेवी निश्चिती पिताधिक. 10 आचार्य एकत्र यावं. 10 आचार्य सज्ञान तेवी कर्म प्रवृत्तीमध्ये असणार. बरं का, आपल्या कर्माने प्रवृत्त झालेला प्रवृत्ती कर्म प्रवृत्तीमध्ये असताना आणि निवृत्तीकडे पोहोचलेला असे 10 आचार्य, त्याहून ज्याची शक्ती कुणाची आहे, आपल्या असणाऱ्या पुत्राची. पण पुत्र कुठला असणारा, विक्रिय का धुरी कार्यार्थ, जो आपला असणारा वडिलांचा यांच्यापेक्षा 10 आचार्यांपेक्षा पुत्र कुठला असणारा वडील श्रेष्ठ त्याच्यापेक्षा, त्या आचार्य 10 आचार्यांपेक्षा त्या वडिलाचं ऐकावं. एक वेळेस आचार्याचं नाही केलं तर चलल, एक वेळेस असणार त्या सज्ञान ब्राह्मणाचं नाही केलं तर चलल, पण वडिलाचं ऐकावं असं आई सांगू लागली. 10 आचार्याविषयी गुरुत्वावे गिरीव पित्यासी, पित्याहून 10 गुणेशी गुरुत्वावे मातेशी बजावे. 10 आचार्याची सेवा करावी, 10 आचार्याची सेवा करावी किंवा त्यांना गुरुत्व मानावं, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एक वडील. एका वडिलाला तुम्ही असणारं गुरुत्व माना, पण वडिलाला गुरुत्व मानत असताना त्याच्यापेक्षा 10 पटीनं आईला गुरुत्व माना. का तर आचार्याला गुरुत्व मानलं तर एका आपल्या वडिलाला गुरुत्व मानलेल्याचं फळ प्राप्त होईल, पण वडिलाला गुरुत्व मानण्यापेक्षा आईला गुरुत्व मानलं तर त्याच्यापेक्षा फळ तुम्हाला जास्त मिळेल अशी आई सांगू लागली. गर्भधारण पोषणेसी मातेसी गुरुतत्व विशेषी, पृथ्वी परिसा मातेसी पूज्यतेसी गौरवाय. असं सांगू लागली. गर्भधारणेपासून आई असणार ती नाळ एकमेकाची जोडलेली असते, तेव्हापासून गुरुत्व चालू होत असत. गर्भसंस्कार सर्वात श्रेष्ठ असतात.
16 संस्कारापैकी गर्भसंस्कार एक असणारे संस्कार आहेत. म्हणून तर ते आईला सांगतात की असं हे खा ते खा, हे कर ते कर, हे सगळं असणारे आई करते. तेव्हापासून आई गुरु बनलेली असते. म्हणून वडिलांपेक्षा श्रेष्ठ गुरु कोण असेल तर आई आहे. गर्भातूनच शिकवायला चालू करते म्हणले. म्हणून असणारं विशेष असणारं गुरुत्व आईजवळ आहे. पृथ्वी परिस मातेशी, जी काय आपल्या असणारी पृथ्वी आहे त्या पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आहे म्हणले. आणि मातापेक्षा पूज्यत्व असणारी गुरुपेक्षा आणि पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ कोण असेल, गुरुत्व कोणाला असेल तर आईला आहे म्हणले. पिता झालिया पतिता, पुत्रे त्या गावा निश्चिता, माझा झालिया पतिता, पूज्यत्व शास्त्रार्थ प्रतिपादी. एक वेळेस वडील जर पतित झाले तर शास्त्र सांगतंय त्याग करा. भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपू त्याला उदाहरण आहे. पण आई पतित झाली तर तिला सोडू नये, तिची सेवाच करावी, ती पूजनीच आहे. अशा प्रकारचं आईचं जीवनात महत्व आहे. ग्रंथ करते नव कौशल्य माता आपल्या मुलाला प्रभू रामचंद्राला समजावून सांगू लागली की आई ही अधिष्ठान ऑफ ईश्वर आहे. ईश्वराचं अधिष्ठान कुठं असेल तर आई जवळच आहे. म्हणून सर्व तीर्थाची अधुरी आहे. अवघी माता पितरे, आधी माता आहे मग पितर आहे ती म्हणले असणार आहे. म्हणून त्यांच्या असणाऱ्या शरीर वेच करी. आपलं शरीर असणार त्यांच्या सेवेसाठी असणार, कितीही घालवलं तरी कमीच आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर कौशल्य माता सांगू लागली आई आहे. पुत्र झाले या संन्यासी, अवश्य ते गावे पित्यासी, भिक्षा मागुनी मातेसी, पोसावे संन्यासी शास्त्राती. श्रीराम जय राम राम. ऐका रामा प्रभू रामचंद्र ऐका. एक वेळेस असणारा मुलगा जर संन्यासी झाला, बापाला सोडून दिलं तरी चालतंय. लय अवघड परिस्थिती बरं का बापाची. काय परिस्थिती सांगितली असेल कौशल्यामध्ये, जाऊ द्या. पुन्हा प्रभू रामचंद्र बापाचं महत्व बी सांगतील आईला. जेवढं आईला महत्व आहे तेवढंच बापाला बी महत्व असतं. पण असू द्या, आधी आईची बाजू आई स्वतः मांडायला लागली का तर आपलंच खरं असतं कुणाचं बी, पुन्हा बाकीचं असतं. मग कौशल्य माता म्हणू लागली आई का प्रभू रामचंद्र म्हणले असणार मुलगा जर संन्यासी झाला तर त्याने बापाला सोडलं तरी चालतं म्हणले. नाही त्याची सेवा केली तरी चालेल, त्याच्या पोटाला भाकर नाही दिली तरी चालेल. पण संन्यासी पोरगा जरी झाला त्याने भिक्षा मागावी आणि भिक्षा मागून आईला भाकर आणून द्यावी, आईला जेवण आणून द्यावं, आईचं पालन पोषण करावं. माझ्या बाजावे वचनार्था वना सर्वथा न जावे. श्रीराम जय राम राम. म्हणून प्रभू रामचंद्र वडिलांपेक्षा श्रेष्ठ आई आहे. खरंच आई असते पण कपडे पप्पाचे पण हात आईचा असतं. फी मागितलं कोणाच असतं, कुठं कळतं माहितीच नसते, लक्षात येतच नसतंय. वडील पण तेवढेच महत्वाचे असतात पण माहित नसतं. असू द्या, सांगतील प्रभू रामचंद्र समजल. मग म्हणले आई काय असणार प्रभू रामचंद्र वडिलांपेक्षा श्रेष्ठ आई आहे. म्हणून माझं बोलणं ऐक. काय बोलणं, तुला वनवास करायचा ना अवश्य कर, माझ्या बागेमध्ये कर, माझ्या ज्या बगीच्यामध्ये निवांत राहा, सगळं तुला जागच्या जागा आपण दोघं मिळून करू, माझं बोलणं ऐक तू. असं कौशल्य माता म्हणू लागल्या. मातृवाक्य म्हणून गौण करीशी पितृवाक्याचे परिपालन, हे तू जागा परम दूषण, माझे वचन उल्लेखिता. श्रीराम जय राम राम. बरोबर रामचंद्र बापाच ऐकता नाहीच ऐकत नाही. असं कुठं पोरग असतं का? म्हणजे बापाचं बी ऐकावं, आईचं बी ऐकावं. कुठं आईचं चांगलं असतं, कुठं बापाचं वाईट असतं, कुठं बापाचं वाईट असतं, कुठं आईचं चांगलं असतं. चलत असतं हे संसारामध्ये, खाली उतार चढ उतार. संसार कशाला म्हणायचं? देवाच्या बापाला चुकला नाही किती आनंदात होता, पण प्रारब्धाने झोल दिला, बोंबलावं लागलं, रडावं लागलं. ह्याला तर संसार, कधी रडायचं आणि कधी हसायचं, ह्याला संसार म्हणतात. दशरथ राजे किती आनंदित होते पण आज रडायला लागलेले आहेत, ह्याला संसार म्हणायचं. असो म्हणल्या सांगू लागली. तू म्हणले असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही
आईच्या बोलण्याला किंमत देत ना आणि वडिलाच्या बोलण्याला किती किंमत व लगेच वल्कलांबर धारण करायला लागलो झाडाच्या सावली लगेच मागून घेतल्या म्हणले जर तुम्ही जर वडिलाचंच ऐकलं आणि आईचंच नाही ऐकलं तर तुम्हाला दोष लागतील तुम्हाला लोक नाव ठेवतील काय नुसतं पप्पाच ऐकतोय बाबाच ऐकतो आईचं ऐकतच नाही अशी लोक तुम्हाला प्रभू रामचंद्र नाव ठेवत्याल माझे बोलणं ओलांगू नका श्रीरामाचे उत्तर पूर्वीचे उदाहरण ती वाचायची ना श्रीराम म्हणे कौशल्य श्रीराम म्हणे कौशल्यशी श्रीराम म्हणे कौशल्यसी तू श्रेष्ठत्ववी पूजा होसी याची विषयी पूर्व धर्मासी ऐक तुझ पासी सांगेना श्रीराम जय राम राम. आता प्रभू रामचंद्राने बोलायला सुरुवात केली आईचं बोलणं ऐकून घेतलं प्रभू रामचंद्र म्हणू लागले तुम्ही खरंच आई श्रेष्ठत्व आहेत म्हणजे असणार 9 महिने 9 दिवस कष्टलाशी 10व्याने प्रसूत झालास 9 महिने 9 दिवस किती तळ हाताच्या पोळ्याप्रमाणे सांभाळतात डॉक्टरनं सांगितलं असतं 2 टाइम खावा 1 टाइम खावा नको बाबा तरास बाळाला होईल 1 टाइमच जेवतात खरंच आई तू श्रेष्ठ जगताच्या ठिकाणी श्रेष्ठत्व आहे याच्याविषयी धर्मशास्त्राने एक पूर्वी असणार एक लिहून ठेवलेलं आहे ती तुला धर्मशास्त्रातली एक गोष्ट एक जणाची सांगतो आई तू लक्ष देऊन ऐक पूर्वी पितृ वाक्य तत्वाता पर परशुरामे छेदिली माता नऊ लगीचे पितृ वचनार्था पूज्य पिता म्हणून श्रीराम जय राम राम. ऐका आई साहेब पूर्वी एक कथा घडून गेली ती कथा आहे माझ्याच मागचा अवतार तो माझ्या मागचा अवतार म्हणजेच परशुरामाचा अवतार आहे आणि त्या परशुरामाने आपल्या असणाऱ्या पितृ सेवा आपल्या वडिलांचं बोलण्याचं उल्लंघन केलं नाही त्यांनी काय सांगितलं घे परशु हातात पुढे आईचं मुंड कर आज्ञा त्यांची शिरसामान्य मानली मी त्यांना पूजनीय मानला आणि त्यांनी पूजनीय वडिलांना म्हणून आईचं मुंडक उडवलं म्हणले पुत्रवादिले निज मातेशी रेणुका न शोभेची रामासी प्रतिपाळिले पती वचनासी तूही जाणासी कथा श्रीराम जय राम राम. पप्पाचं बोलणं परशुरामाने ऐकलं आईचं मुंडक उडवलं पुन्हा त्या परशुरामाने असणारं मागणं मागून घेतलं पप्पाला खुश केलं आणि आईला जिवंत केलं ते काय आपल्याला येणार आहे का देवाने तसं केलं आपल्याला तंबाखूला चुना लावायचा परशुरामाने आईला मारला मग आपण मारला मग काय होते हाय काय हिंमत उठवायची पुन्हा परशुरामाने परत आईला जिवंत केलं कळूही दिलं नाही की मी मारलं होतं म्हणून असं वरदान मागितलं होतं आई जिवंत झाली पण आई परत रागावली का मला मारलं म्हणून कळूही दिलं नाही आईला म्हणजे असणार आई उलट माझ्यावर आनंदित झाली आई उलट आनंदित झाली म्हणली तू वडिलाचं बोलणं ऐकलं उल्लंघन त्याचं केलं नाही तू पहिल्या त्यांच्या 4 पुत्रांनी उल्लंघन केलं तर जागच्या जागेवर भस्मसात करून टाकली जमदाग्नीने जळून खाक आपण कथा ऐकली रेणुका मातेची असं महान भयानक असणारे जमदाग्नी ऋषी होते 4 संपूर्ण टाकले म्हणले तुमचं नाही ऐकणार जावा कसं आईला मारित असते ती काय कुठं मारित असते का कुठं जळून भस्मसात 4 पोरं संपले 5वं म्हणलं उडवतो पण माझं मागणं पूर्ण करावं लागतं का कशाला मागणं काय उडवलं की उडवलं पण परशुरामावर आनंदित झाले जमदाग्नी वडील म्हणले आता काय मागायचं ते माग माझं एकच मागणं आहे माझी आई मला परत जिवंत पाहिजे आणि तिला कळलं नाही पाहिजे की परशुरामाने मारलंय लगेच आई जिवंत करून टाकली परशुराम कळलं नाही तसं परशुरामाने सुद्धा असणार पप्पाचं वचन बोलणं ऐकलं ही कथा पटवून कौशल्य मातेला बरोबर रामचंद्र सांगू लागले माझा पितृ वाक्य पूजे पुन्हा तुझाही पती वचन प्रमाण त्याचे करिता उल्लंघन श्रीराम जय राम राम. ऐक मगाशी ओवी होऊन गेली असणार महान पतिव्रता तुझ्या मनानेच म्हणले आई तू की असणार मी पतिव्रता आहे मी जर मालकाच्या विरोधात बोलले तर दोष मला लागल तर आवडती काही असणारी ती काही माता आवडते तिला जर असणारं वाईट वक्त बोललं तर राजाला दुःख होत आहे आपला मालक दुखावला जातोय आणि पती हाच परमेश्वर आहे प्राण आहे आपला आणि आपला जीव की सखा आहे आपला पती हा परमेश्वर आपण मानलेला आहे आपण पतिव्रत आहे आणि पतीला कसं मानायचं कसं दुःखित करायचं बस तिथं कसं दुःखित करायचं म्हणलं असणाऱ्या पतीला म्हणून
म्हणून कौशल्य मातेला प्रभू रामचंद्र सांगू लागले, जसं परशुरामाने आपल्या वडिलाचं बोलणं ऐकलं तसंच मी पण बोलणं ऐकतो, पण तू म्हणू नको वडिलाचं ऐकू नको, का तुला दोष लागला. मी नाही ऐकलं आणि तू जर आता आपल्या मालकाला दुःख होईल असं जर वागली तर दोघंचे दोघं अधोपतनाला जाचाल, दोघंच्या दोघं नरकाला जाताल. मी वडिलाचं बोलणं नाही ऐकलं म्हणून मी जाईल आणि तू तुझ्या महान पतीव्रता म्हणती स्वतःला, मालकाला नावं ठेवेल, मालकाला तू दूषण देते म्हणून तुम्ही नरकाला जाशील. म्हणून आई हाय ती हाय जागेवर मिटेव. कौशल्याचा अंताविला आई कोणी म्हणायचं, आई ऐकोनी पुत्राच्या वचना म्हणे तुझा वेग रघुनंदना मरणाऊनी चौगा गुना तरी सर्व वना मजले श्रीराम जय राम राम. ही तर राहा बागेत राहा तयार नाहीत प्रभू रामचंद्र. तर दुसरी आठ कौशल्य माता टाकू लागली, बाळा बाळा म्हणू नये असं जाऊ द्या, पण जाऊ नका. आईला बाळच असतं, किती बी मोठं झालं तरी आईला बाळच असतं. बाळा म्हणले असणारे तू जाऊ नकोस बाळा, वडिलाचं वडलं शिरसामान ना असू दे, पण एक काम कर असणार, आता तुला जायचंय ना जा, मला मी संग निकी म्हणजे का तर तू गेला मरणाचं दुःख थोडस असतं ते, आता ज्याला त्याला माहितीये बरं का. 1000 विंचू चावावं, एक विंचू चावला तर एवढी फजिती आहे, 1000 विंचू चावल्यानंतर जेवढ्या कळा लागतील तेवढ्या मरताने कळा माणसाला लागतात, आणि त्याच्या चौपट कळा मला लागतील तू जर माझ्यापासून निघून गेला तर. म्हणून प्रभू रामचंद्र तुम्ही मला बी बरोबर घेऊन जावा असं कौशल्य माता म्हणू लागल्या. या तारी पाळी माझ्या वचना मजे सर्व न्यावे वना म्हणून लागले श्रीराम चरणा आती करुणा विलंब श्रीराम जय राम राम. आता तर रडायत लागल्या कौशल्य माता. रडता रडता असणाऱ्या आपलं बाळ आहे, पण त्या बाळाच्या पाया पडायला लागल्या. काय आईचं श्रेष्ठत्व असतं लक्षात ठेवा. फार फार जीवनात असणार कुठल्याही संकटातून बाहेर काढणार कोण असेल तर आई आहे, आणि कुठलंही असं द्यायला नाही बिनविरोध केलंच नाही. सर्व असणारा गुन्हे माफ एकच अदालत आहे आणि एकच असणारा न्यायाधीश आहे, ती म्हणजे आई. उठल्या कौशल्य माता रडत लागलेल्या आहेत. रडता रडता प्रभू रामचंद्राच्या पाया पडल्या आणि प्रभू रामचंद्राला म्हणू लागल्या, नको प्रभू रामचंद्र, तुम्ही मला विमानाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावं म्हणले असणार, मला तुमच्यापासून थोडं सुद्धा कटत नाही, राहवत नाही, मलाही तुमच्या बरोबर घेऊन जावा. काय करू रे रघुनाथा मज तो मरण नाही आता नसावे योग वेता सवना सर्वता मजल्यावे श्रीराम जय राम राम. काय करू प्रभू रामचंद्र, आताच्या आता मरून जावं तर मरण बी ना म्हणले मला असणार, आणि तुझा वियोग माझ्यापासून तू दूर जाणं, तू तिकडं मी इकडं, मला करमणार नाही. माझा जीव कशातच लागणार नाही, मला सारखं तुझं ध्यान येईल. मन कशात लागणार नाही, जीव वाटलं तरी जीव वाटणार नाही, बसू वाटलं तरी बसू वाटणार नाही. प्रभू रामचंद्र मला राहूच वाटणार नाही, तर तुमच्याशिवाय मला करमणारच नाही, तर मलाही तुमच्या बरोबर तुम्ही घेऊन जावा. कौशल्य माता म्हणू लागल्या, सर्वता जाता नाहीश मातेसी ऐकता शोभेले वरिष्ठ ऋषी के वनवासी श्रीराम जय राम राम. मग प्रभू रामचंद्राने युक्ती काढली, आई माझ्या बरोबर यायचं म्हणतीस ना, नाही जमणार. आता ऐकलं ना त्या कैकेयी मातेचं कारस्थान, दशरथ राजांची देखभाल कर, सांभाळ त्यांना, आवर त्यांना, आई तुझ्याशिवाय त्यांना कुणीच नाही, तू असणारी पतीची मालकाची सेवा करत बस. आता बघता 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 14 वर्षाचा काळ संपल, परत माघारी येणारच आहे, काळजीच करू नको तू म्हणजे असणार. एकच काम कर, मी आता वनवासाला जाणार आहे, आणि आईला वनवासाबरोबर येता येत नाही का, तर धर्मशास्त्र सांगतंय. हे जर वशिष्ठ महाराजांना जर कळलं तर वशिष्ठ महाराजांना राग येईल, आणि राग आला आणि बरं त्यांची बी आज्ञा घ्यावं लागेल का नाही, वनवासात नेऊ नको आईला, तर ती जर नको म्हणलं तर कसं नेऊ मी आई तुला. म्हणून त्या वशिष्ठ महाराजांची बी आज्ञा घ्यावा लागेल, नाहीतर
चल तुला बी बरोबर नेलं तर त्यांना राग येईल, आणि कुलगुरू जर आपल्या असणारे रागवले तर माझ्या बी वनवासाचा आणि तुझ्या आईपणाचं तरी काय शिल्लक राहील. लय लय लाडाची माई लेक राहील ती म्हणते रे, काय करू सांग आई. आयशा परी निजा धर्माता रमे संबोधिनी माता, तिच्या चरणी ठेविला माता, क्षमा सर्वता मज की जय श्रीराम जय राम राम. अशा प्रकारचं धर्मशास्त्रावर प्रभू रामचंद्रांनी बोट ठेवलं. आईच्या पाया पडले आणि पाया पडून आईला म्हणू लागले, आई खरंच मला क्षमा कर, माफ कर. मला मोस वाटतं, भरपूर वाटतं की माझ्या बरोबर न्यावं, तुझीही माझ्या हातून सेवा घडावी, पण काय करावं. धर्मशास्त्र सांगतं वनवासात आईला नेऊ नये, आणि गुरुची असणाऱ्या आज्ञेशिवाय बरं आपल्या दशरथ राजाला मागं कोण बघणार आहे, मालकाला कोण बघणार, तुझ्या म्हणले असणार त्यांची बाबांची सेवा कोण करणार, म्हणून तो असणारी आई इथंच राहा. अशा प्रकारचा उपदेश आईला केला आणि पुढं ऐकुनी कौशल्या करुणा वचना, लक्ष्मण शोभला आपण म्हणे श्रीराम ऐक माझे वचन, वन प्राण करू नको श्रीराम जय राम राम. कौशल्य माता रडत आहे. प्रभू रामचंद्राला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेवढ्यात लक्ष्मणजीला कळलं. लक्ष्मणजी पळतच आले आणि पळत आले बघतात तर कौशल्य माता रडत आहेत. लक्ष्मणजीला बघितल्या बरोबर असणारी आटे हल्ली गेली, तळपायाच्या मस्तकाला गेली लक्ष्मणजीच्या. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राला म्हणाले, दादा वनवासाला जायचंच नाही. परम सुखा दशरथाशी कौशल्या पावे निज सुखासी, जाणे न लागे तुझ वनासी, प्रेम जपासी वर्मा आले श्रीराम जय राम राम. प्रभू रामचंद्र दशरथ राजा आनंदी होतील, आपल्या कौशल्य माता आनंदित होतील, आणि तुझं वनाला जायचं थांबल. ती वर्म माझ्यापाशी आहे, सांगतो ऐका. आज्ञा देशील रघुनाथा, तरी मी साधीन कार्यार्था, ऐकती व्यवस्था तुझं मी आता सांगेन श्रीराम जय राम राम. प्रभू रामचंद्र दादा फक्त तो आज्ञा दे. अजून काय आज्ञा मागतात काय माहिती म्हणलं नुसतं, तुम्ही फक्त आज्ञा द्या, असं काम करतो असं काम करतो. त्या कामाने आपले दशरथ राजा आनंदी, तुमचं वनवासाला जायचं बंद, तुमचा राज्याभिषेक होईल आणि कौशल्य माता सुद्धा आनंदित होईल. ते वर्म ते काम माझ्या जवळ आहे. फक्त प्रभू रामचंद्र दादा तुमची आज्ञेची वाट बघतोय. कैकेयीच्या करी न गाता, ते परम सुख दशरथा, सुख वेद कौशल्य माता, राज रघुनाथा अभिषेक श्रीराम जय राम राम. काय युक्त आहे माझ्यापाशी माहितीये का, कौशल्य कैकेयी मातेला संपवायचं. कैकेयी माता संपली की दशरथ राजे सुखी, कौशल्य माता सुखी, आणि दादा तुमचा लगे राज्याभिषेक. फक्त उचल मार मार म्हण. हा कैकेयीच्या निजा कैवरा, आलिया ड्युटीन सुरवरा, रणी निर्दाळीन आसुरा, भरीन सागर शुद्धे श्रीराम जय राम राम. ऐका प्रभू रामचंद्र फक्त तुम्ही सांगा त्या कैकेयी मातेला उचल, आणि तिला उचलायच्या वेळेस तिच्या कैवारासाठी 33 कोटी देव आले. कुठल्याही प्रकारचे राक्षस आली, सुरासुर, सुर म्हणजे देव, असुर म्हणजे राक्षस, कुणीही जरी आलं तिच्या कैवारासाठी सगळ्याला संपून टाकेन. हा जो काय समुद्र नाही, समुद्र रक्ताने भरून टाकेन म्हणजे प्रभू रामचंद्र फक्त तुम्ही आज्ञा द्या, संपून टाकतो. लोहे गोटीन पयामास, पृथ्वी करीन निर्मनिश, यमलोक पाडीन वश, लावीन त्रास कळी काळा श्रीराम जय राम राम. प्रभू रामचंद्र दादा फक्त तुम्ही आज्ञा द्या, आणि त्या कैकेयीला संपव म्हणा, आणि त्या कैकेयी मातेच्या काही वरासाठी म्हणले असणार कृतांत असणारा काळ जरी आला तरी त्या काळाच्या थोबाडीत मारीन. एवढाच नाही म्हणजे सर्व राक्षस संपून टाकेल.
पृथ्वी तलावरच कुठलाही मनुष्य आला आणि त्या कैकई मातेच्या कैवारासाठी जर उभा राहिला तर सर्वच्या सर्व असणाऱ्या माणसाला संपून टाकेल, ही पृथ्वीच निर्मंस करून टाकेल, मनुष्य ठेवणार नाही म्हणजे पृथ्वी तलावर म्हणजे असणारा यम लोकाच्या ठिकाणचं जरी कुणी आलं तरी त्या यम लोकाला सुद्धा संपून टाकील. फक्त प्रभू रामचंद्र तुम्ही आज्ञा द्या. पाठीशी असली रघुनाथ कृताताचे पाडी न जाता मजला बया नाही निश्चित दुष्ट समस्त निर्दाळीन श्रीराम जय राम राम. दादा तुमच्यासारखा असता पाठी राखा बरं का. तुम्ही नुसतं माझ्या पाठी मागाय कशाला? तुम लढा हम कपडे सांभाळते नाही. प्रभू रामचंद्र तुमच्यासारखा पाठी राखाय, कृतज्ञताची सुद्धा दात पडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. फक्त तुम्ही पाठीमाग लढ म्हणा, मार म्हणा, काळाला सुद्धा संपून टाकतो म्हणले. मला कोणाचीच भीती नाही म्हणले असणारा सर्वच्या सर्व जी काही दुष्ट आहेत त्या सर्व दुष्टांना संपून टाकीन असं लक्ष्मणजी म्हणू लागले. मनसी हे प्रमाण माझे वचन परम प्रमाण दुष्ट करावया निर्दळन अवतार पुन्हा श्रीराम श्रीराम जय राम राम. दादा तुम्ही म्हणता काहीतरीच बोलायला लागलाय. अहो काहीतरी बोलत नाही म्हणजे दादा मी. अहो आपण आलोय कशासाठी? अवतार तो मधरावया करणा उद्धरावया जड जीव वाढवावया भक्तिभाव धर्म कुळाचरणामा विठो पाचे त्याच्यासाठी अवतार धारण केलेला. अजून एक अवताराचं करणं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत. ज्यावेळेस या धर्मावर असणारा धर्माचं अनिती वाढली जाते, अनेक राक्षस असणारे दुष्ट असणारे माजलेले असतात, त्यांना संपवण्यासाठी आपला अवतार आहे प्रभू रामचंद्र. मग आपल्या समोर ही दुष्टच आहे की म्हणले किती जणाला अख्ख्या गावाला दुःख द्यायला लागली. फक्त आज्ञा द्या ज्या अवतार आपण वैकुंठवासी असणार आहेत, अवतार ज्याच्यासाठी धारण केलेला आहे त्या अवताराचं कार्य आपल्याला करायचं प्रभू रामचंद्र. म्हणून द्या आज्ञा दुष्ट संपून टाकतो. दुष्ट माझी दुष्ट संपूर्ण मुख्यत्व कैकई जाण सुहादे श्रिय विदोषण प्रियच प्राणघातकी श्रीराम जय राम राम. दुष्टाला संपून टाकायचंय ह्याच्यासाठी आपलं कार्य आहे. पण ही दुष्ट माझी श्रेष्ठ दुष्ट दुष्टाहून मोठी दुष्ट आहे की म्हणजे ही तर कैकई म्हणले. माता बी म्हणलं नाही बरं का तिला लक्ष्मी म्हणजे. पण एक भाऊ असा तर एक भाऊ तसा. आता एक भाऊ लय गरम झालाय, आता एक भाऊ बर्फाचा डोक्यावर ठेवणार कसा ठेवतो. एक शांत आहे एक असणारा गडबडीत आहे म्हणजे असणारा. मग लक्ष्मणजीला राग आलाय, रागाच्या भरात म्हणू लागले ही जरी आई असली तर दुष्टामध्ये दुष्ट आहे. आणि हिनं असणारा आपलं जे काय सूरहृदय नातलग आहे ते आपल्यातल्या सगळ्या नातलगांना दुःखित केले, सगळ्यांना त्रास दिला म्हणले तिनं. म्हणून म्हणले असणारे ही जीवाला त्रास देणारी प्राणाला त्रास देणारे प्रत्येकाच्या, म्हणून ही दुष्ट आहे, हिला संपून टाकतो प्रभू रामचंद्र आज्ञा द्या. सुमर्थ दुष्ट दळानी पहिली कैकईची बोहनी माता पुत्र बिघडणी महापातकी पतिताती श्रीराम जय राम राम. अहो आपण दुष्टाला संपवण्यासाठी पृथ्वी तलावर अवतार आलेले आहेत. मग कशाला मुहूर्त कुठं देव बाप्पाकडे जायचं कुणाकडे मुहूर्त कशाला काय बघायचं म्हणले असणार. आपण आपल्या मुहूर्ताला पहिली भवानी कैकई मातेपासूनच करायला सुरुवात करू म्हणले असणार. मग आता कोणापासून सुरुवात करायची म्हणजे पहिली भवानी कैकई मातेचीच करू म्हणले. का तर ही पोरामध्ये आणि बापामध्ये दोघांमध्ये संबंध जी काही नातं आहे त्यांचं त्या नात्यामधला संबंध बिघडवण्याचं काम करायला लागली. दोघं कशी तरी बापल्याकडे नीट कमवून आणते ते नीट कमवून येते ती तर ही मध्येच खुसपाट काहीतरी करायला लागली म्हणले. म्हणून हिलाच आपण असणार सुरुवात हिच्यापासूनच करू असं लक्ष्मणजी म्हणू लागले. दशरथ त्याचा नामानी हे वचनार्थ पाया लागता नृपनाथ पित वचनार्थ मानिना श्रीराम जय राम राम. दुःखाने किती दशरथ राजे हिच्यापाशी रडत्यात पाया पडत्यात. हिला घाम फुटत नाही म्हणजे ही कसली त्या दशरथ राजाची बायको कसली पत्नी आहे म्हणजे असणार. स्वतःच्या पतीचं बोलणं ऐकत नाही म्हणल्यावर तिला काय बायको म्हणावं काय पतिव्रता म्हणावं काय.
पतिव्रता नाही पती वाचका म्हणावं हिला म्हणले असणार वचका काढायला लागली म्हणजे मालकाचा आपल्या काय असणारे असले असते का म्हणले काही म्हणले असणारा सगळ्या असणाऱ्या नात्यात हिने म्हणले असणारा खटाटोपच करून टाकला सगळ्यांचे असणारे एकमेकाला कधी आनंदात राहू दिना म्हणजे सगळ्यांच्या ताटानात मातीच कालवायला लागली अशी दुष्टही काही माता आहे पित्या पुत्रा करावया तुटी गुड दुष्टत्व कैकाईच्या पोटी रामा घालावी दिगपटी परम खोटी हे एकी श्रीराम जय राम राम. अहो कसलं काम करायला लागले पिता आणि पुत्र दोघांमध्ये असणार माया लेकरामध्ये बाप पोरामध्ये असणार बिघडवण्याचं काम करायला लागली म्हणून अतिशय दुष्ट आहे म्हणून ह्या दुष्ट असणाऱ्या कैकेयीला आपण असणार संपूर्ण टाकावं का तर हिच्या पोटात एकच आहे बाप पोराने बापाने एकत्र येऊनच सारखं ह्याच्यात पोटाला भांडण व्हावं घर फोडावं आणि आपल्यात आपला बाबन दुसऱ्याचं कार्ट असं सारख्या हिच्या पोटात आहे म्हणून हिचं पोट फडून टाकतो म्हणजे बरोबर आमच्या सांगा तुम्ही इच्छा करिता पाया घात सुख होईल जगात कौशल्याशी दशरथ प्राप्त राज्य रघुनाथ अभिषेक श्रीराम जय राम. हिला जर मारला तर असणारे प्रभू रामचंद्र खुशी होईल असणारे दशरथ राजे आनंदित कौशल्य माता सुद्धा आनंदित आणि कौशल्य माते दशरथ राजे दोघं आनंदित राहतील म्हणजे आणि एवढंच नाही प्रभू रामचंद्र ह्या जगामध्ये सर्वच्या सर्व असणाऱ्या जगाला सुख होईल म्हणले आणि तुमचा सुद्धा राज्याभिषेक होईल प्रभू रामचंद्राचं राज्य आलं की सर्व सुख आनंद सर्वाला होईल. भरत वाचन नानी दृष्टी श्रीराम द्वेष महाटी येशी मारिल्या पुण्य कोटी स्वानंदी पुष्टी ती लोकी श्रीराम जय राम राम. मालकाचं बी बोलणं ऐकत नाही कशाला मालक तरी म्हणून घेतील कशाला पती तरी म्हणून घेतील म्हणले असणार त्यांचं बी बोलणं ऐकत नाही नको जाऊ म्हणलं तर कुठल्या गाडीत बसू हाय काय ती असली पंचायत म्हणजे तिचं असलं असतं का म्हणले असणार मालकाचंही बोलणं ऐकत नाही आणि वर्ण अखिल कोटी ब्रह्मांडाचा नाही का करता करविता परमेश्वर आहे मुलगा आपला असणारा देव आपल्या घरी आलेला आहे आणि त्या देवालाच नावं ठेवते द्वेष करते त्याचा म्हणले असणारे अशी महाहट्टी आहे म्हणजे ही म्हणून हिची असणारी हत्या जरी केली तरी प्रभू रामचंद्र आपल्याला पाप लागणार नाही आपल्याला कोटी पटीत पुण्य प्राप्त होईल प्रभू रामचंद्र द्या आज्ञा. हेच विषयी रघुनाथा मजा आज्ञा देई जी आता म्हणून चरणी ठेविला माता शोभ कवित्व आणि वर श्रीराम जय राम राम. म्हणून प्रभू रामचंद्र हिला मारण्याची तुम्ही आज्ञा द्या बघ नाहीतर एखादा असता रागाराग सांगणी शिवाजली असती आपलं माणसाचं तसं नाही आधी विचारायचं भावाला विचारायचं काय कार असताना व्यवस्थित ऐकायचं मग सगळ्यांनी आपली बाजू मांडल्याबरोबर असणारे प्रभू रामचंद्र म्हणून लागलेले आहेत पाया पडले प्रभू रामचंद्राचे लक्ष म्हणजे बघा तुमच्या पाया पडतो पण मला हिला मारायची आज्ञा द्या म्हणले असणारे मग असणार अतिशय रागावलेले होते एवढा राग जरी आला होता तरी पाया पडून आज्ञा मागतात पुढे प्रभू रामचंद्र काय आज्ञा देतात ऐका. देखुनी सुमित्राचे चिन्ह श्रीराम त्यासी दे समाधान तुझे बळ अवगुण संपूर्ण मी आपण सोयी जाणे श्रीराम जय राम राम. मग प्रभू रामचंद्र बोलायला सुरुवात केली आपल्या भावाचा राग शांत करायचा. हातबळी पुरुषार्थीसी ते नाही मारावे मातेसी दुःख द्यावे पितयासी याची आम्हासी अपकीर्ती. आपली ताकद आहे आपल्या जवळ ताकद आहे आपण पराक्रमी आहेत आपल्या बळाचं वर्णनच करता येत नाही एवढं बळ आपल्या बरोबर आहे आणि ह्या ताकदीनं आणि ह्या पुरुषार्थानं आईला मारावं वडिलाला दुःख द्यावा काय कमवलं मग जीवनात म्हणजे काय केलं मग म्हणले आपण म्हणले अहो आपल्याला लोक नावं ठेवतील काय ती प्रभू रामचंद्र काय ती लक्ष्मण आईला बी मारते ती बापाला दुःख देते ती आईला मारले बापाला दुःख होणार आहे का नाही का तर ती एक जीव झालेलं लग्न म्हणजे दोघांचा एक जीव झालेला असतं आपण ऐकलं प्रभू रामचंद्राला लागणार आणि एका जीवाची ताटातूट केली एका जीवाला दुःख होईल का नाही
मग असं दुःखाचे कारण आपली अपकीर्ती होईल अशा प्रकारचं लक्ष्मी म्हणजे आपण कार्य करू नये. प्रभू रामचंद्र समजावून सांगू लागले. पित्यासी पडियांची सरथा ते देव ते तव आपली सखी माता तिच्या करिता निज गाता अधर्म माता शास्त्रार्थी. आपल्या वडिलाला जी आवडती, लक्षात ठेवा, आपल्या वडिलाला जी आवडती आपली आईस. मग आपल्या आईला जर आपण मारलं आपल्या अपकीर्ती होईल. लोक आपल्याला नावं ठेवतील. म्हणजे जरी आपली नसली, तू म्हणतो सावतर का सावतर, बाबा तुझ्या मनाने सावतर तर, पुन्हा आपल्या वडिलाला आवडती का नाही? आपल्या वडिलाला आवडती म्हणजे ती आपली आई झाली, आणि आपल्या आईला मारणं म्हणजे अपकीर्ती आहे असं लक्ष्मणजीला सांगू लागले. पित्याने हात घातला दासीसी ते तव माता होय पुत्रासी विरुद्ध करू नये तैसी मा कैकैसी केवी मारू. अरे बाबा लक्ष्मणजी यदा कदाचित आपल्या पप्पाने दाशी जवळ जरी थांबले तरी ती दाशी आपल्याला आई झाली, समान झाली, तरी सुद्धा तिला मारू नये. ही तर कैकई माता आहे म्हणले असणारे, आवडते अतिशय दशरथ राजाची म्हणले, आणि तिला जर आपण मारलं तर आपली अपकीर्ती होईल. लोक आपल्याला नावं ठेवतील, रे बाबा असलं नको करायचं. पितृवचन उल्लंघन त्यावरी मातेचे हनन ते होय जगी जगन्यन निंदा पूर्ण ते ही लोकी. एवढंच नाही म्हणलं असणार लक्ष्मी म्हणजे वडिलाचं बोलणं मोडायचं. वडिलांनी काय सांगितलं? 14 वर्षाचा वनवास. वडिलाचं ऐकायचं का नका? अजून वडिलांनी बोललेलं नाहीत बरं का, बोललेलं नाही तुझा 14 वर्षाचा वनवास नाही. फक्त मुखातून कैकईचे ऐकलंय की आमचं असं ठरलंय. आता ठरलंय तर ठरलंय असू दे म्हणले. आईनं काय सांगितलं काय, बापाने काय सांगितलं काय, दोघांचं एकच की म्हणले. दोघांचा विचार झाल्याशिवाय सांगते ती काय आपल्याला काम धंदा गरज कमी पडलाय कामाला जा बाबा उद्यापासून, आमचं त्यांनी काय भगवान होईना आमचा हात टेकलं. मग दोघांचा विचार झाल्याशिवाय आपल्याला सांगितलं का म्हणले. बरोबर रामचंद्र. मग म्हणले लक्ष्मणजीला म्हणले सांगितलेलं आपल्याला त्या वडिलाच्या बोलण्याला डागवी. त्याच्यानंतर काय पोर आहे ती बापाचं ऐकतच नाही, ती लय अनवळ लेकर आहे ती, अशी नावं ठेवते नाही आपल्याला, नाव ठेवते नाही का नाही. पुन्हा त्याच्यानंतर आईला मारलेलं. मग तर स्वर्गमूर्ती पाताळात आपली निंदनीय अवस्था होतील. जो कोणी उठल ते आपली निंदा करेल. काय पोर आहे ती बाई, बापाचं बी ऐकत नाही, आईला ह्यांनी मारले, नको बाबा ह्यांना बोलायचं लय कोड आहे ती, अशी आपल्याला सगळी लोक म्हणतील, नावं ठेवतील रे बाबा लक्ष्मणजी. एवढी सूर्यवंश प्राप्ती एवढी जोडावी अपकीर्ती सौमित्राकडे ऐसे युक्ती पूर्वज शोभती स्वर्गस्थ. मग आपण सूर्यवंशाचे असणाऱ्या वंशात जन्माला आलेले आहेत का, तर सूर्यवंशाचे असणारे राजे सत्य आहेत. म्हणून प्रभू रामचंद्र सत्य तो विठ्ठला काग दाखविला जगत आकार. सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. रूप वेगळं, ही रूप जी काय असणार आहे ही रूप आहे, पण स्वरूप भगवंताचं काय असेल तर सत्य असणाऱ्या सूर्यवंशातल्या आपण जन्माला आलेलो आहोत. आणि त्या सूर्यवंशात जन्माला येऊन असलं नाव ठेवून घ्यायचं काय लोकांचं, राम असला राम असला, लक्ष्मण असला असली अपकीर्ती आपल्या अंगात ह्याला तोडून घ्यायची का म्हणले. हे आपल्याच्याने लक्ष्मणजी कधीच घडणार नाही. ही डोक्यात आणलेला विचार तुम्ही बाजूला सारा, नाहीतर आपले स्वर्गातले आपले जे काय पितर आहेत ते पितर आपल्यावर रागवतील. आणि पितर एकदा रागवलं की जेव्हा नाशिकला काढाया, जेव्हा तिकडून नरसिंगपूरला, जेव्हा इकडं जावा तिकडे कारण नागबळी आणि घालवा पैशाचा चुराडा पुन्हा नीट होत्यात का नाही ते काय. म्हणून आपले पूर्वज आपल्यावर असणार आहेत का, तर पितरांचा असणारा आशीर्वाद चांगलाच पाहिजे. पितर जर एकदा लागले पाठीमागे तर माणसाला माणसं पुढचं कळत नाही. म्हणून आपले स्वर्गातले पितर सुद्धा आपल्यावर नाराज होतील. लक्ष्मणजी हे असलं काम करायचं नको. सामास सुसरी पारी जली घरची म्हातारी खोचली ते अपकीर्ती मम्मीच केली जरी वेदली कैकेयी. मग उदाहरण देऊन सांगू लागले प्रभू रामचंद्र. रोज तलवार हातात घेतली, रोजच घाशीत बसलाय, रोजच किती 6 महिने घाशीत बसला. थांब आता मारतोच कुणाला तरी, शत्रूला मारतो म्हणजे असं विचार करत असेल, थांब कुणाला तरी मारतो. पण भरचीच म्हातारे खाऊ पिऊ टुमटुमीत केली भोपळ्यावनी, अगदी घासलेली कुराड घरच्याच म्हातारीवर. असं असतं वे, असं असतं लक्ष्मी म्हणजे एवढी मोठी असणारी तलवार सांभाळी म्हणजे असणारी तिला सारखे धाड लावत बसला. आणि तेव्हा मग तलवारीने घरचीच म्हातारी संपवली. काय कीर्तीचा पवाडा झाला का आपल्या? लोक नावच ठेवणार म्हणले आपल्याला. म्हणून आपल्याच्याने असली अपकीर्ती आपल्या होईल. आपल्या असणाऱ्या ह्या
देहाला आलेला मनुष्य देहाला आणि त्या मनुष्य देहाला असा डाग लागल अशा प्रकारचं वर्तणूक आपण करायची नाही. लक्ष्मी म्हणजे प्रभू रामचंद्र समजावून लक्ष्मी म्हणजेला सांगू लागले. अंगी बाळा हे पूर्ण स्त्रिये मारणे पुरुषार्थ कोण पित्याचे दुःख देणे दारुण आता अंधकापत आपल्या अंगात ताकद आहे, बळ आहे म्हणून काय स्त्री म्हणजे आईला मारावं का? ताकद आहे, बळ आहे म्हणून वडिलाला उलट बोलावं का? त्यांचं ऐकू नये का? अहो ही आपल्याला योग्य नाही. अधोपताला नेणारा मार्ग आहे. नीट नरकाला जाचाला आपण प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीचं समाधान करू लागले, गोडीनं बोलून सांगू लागले. अंगी बाळाची दृढ प्रौढ वना जात कोण सांकडी मारू राक्षसांच्या कोडी सोडून बांधवाडी देवाची. अहो वनाला जायचं आपल्याला, वनात बिंदास्त जाऊ की म्हणले असणार. तिथं कुणाची काय आपल्याला अडवणूक आहे का? कोण फसवणूक करणार आहे आपली का? खिस कापणार आहे तिला अरण्यात गेलो म्हणून? काय आपल्यापाशी आधी सांगितलं आईनं मुनीच्या वेशात जायचंय. मुनीच्या वेशात म्हणल्यावर मुनीपाशी काय असते? काय असतं? भगवी कपडे आता इथं तर भगवी बी नाही, ती कपडाच नाही. झाडाच्या सालीत त्याला वलकलंबर म्हणतात. झाडाच्या साली घेऊन जायचे म्हणजे असणार, विरगुंटी बांधायची झालं. पुन्हा मुनिवेश सोडायला लावणार, ती सागर सोडायला लावणार. पुढे आपल्याला ऐकायला मिळायचंय मुनीच्या वेशात प्रभू रामचंद्र जाणार. मग मुनीपाशी काय असते? काहीच नसतं. म्हणजे अशा वेशात गेल्यावर आपल्याला कोण वनाच्या ठिकाणी तर कोण अडवणार आहे का? काय मग काय संकट आहे का? काहीच नाही. आपण जर वनात गेलो तर असणाऱ्या कोटी कोटी असणारे राक्षस संपवून रामराज्याची गुढी उभा करून 33 कोटी देवांची बांधावडी सोडू म्हणले आणि काय करू वाचा स्वधर्माचा सेत दृष्ट निर्दाळू लोकनाथ कीर्तन समया त्रिलोक्यात हा पुरुषार्थ साधा. लक्ष्मी म्हणजे काय साध्य करायचं आपल्याला? असाध्य ते साध्य करीता सायास. असाध्य आहे पण ते साध्य होणार आहे कधी? वनात गेल्यानंतर. घरी बसून होणार नाही. होणार आहे का? घरी बसून होणार नाही. त्याच्यासाठी बाहेर पडा, पण 7च्या आत घरात या. मुकच म्हणलं का 7च्या आत घरात? 7च्या आत बाहेर पडा दिवसभर, पण 7च्या आत घरात. प्रभू रामचंद्र म्हणू लागले वनाच्या ठिकाणी जाऊ म्हणजे असणाऱ्या आणि स्वधर्माचा सेतू बांधू. स्वतःच्या धर्माचा बरं का लक्षात ठेवा. आपापला धर्म आचरण करायचा. मनुष्याचा धर्म जो असेल त्यांनी धर्म खरा तो एकची धर्म. जगाला प्रेमा अर्पावे. जग प्रेमात राहिला आणि तशा प्रकारचं प्रेम जगाला अर्पण करू. प्रेम हे तेव्हा देवाचे देणं. प्रेम आपण किती बी उत्पन्न करू राहिलं त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. जेव्हा देव देईल तेव्हाच असणार प्रेम उत्पन्न होतं. म्हणून ह्या जगाला असणार स्वधर्माचा सेतू बांधू 400 कोसाच्या समुद्रावर. आणि तिथून म्हणले असणारा दुष्ट असणारा लंकानात असणारा राजा रावण संपव. आणि मग म्हणजे असं जर राजा रावण संपवला स्वधर्माचे सेतू चढवून तर आपली स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही जगतात कीर्ती पसरल. हीच पुरुषार्थ आपण साधला म्हणून समज. लक्ष्मी म्हणजे असं प्रभू रामचंद्र सांगू लागले. ऐकोनी श्रीरामाचे वचन सौमित्र करी साष्टांग नमन रामे दिदले आलिंगन तेने समाधान. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं बोलणं ऐकलं बरोबर राग शांत झाला लक्ष्मणजीचा. जागच्या जागेवर शांत झाले. लगेच उठले, प्रभू रामचंद्राच्या पाया पडले आणि प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं. बरं का? आता आलिंगन दिलं की ह्या हृदयातलं त्या हृदयात. मगाशी प्रभू रामचंद्राने कैकेयीला आलिंगन दिलं. कैकेयीच्या मनात परिवर्तन लगेच झालं. म्हणजे उगोच्या उगो वनवासाला पाठवायला लागली. असला राम वनवासाला बघा. म्हणून हे तुम्ही प्रभू रामचंद्राने लगेच आलिंगन लक्ष्मणजीला दिलं. राग जो काय होता शांत झाला. जी काय समाधान रूपी हृदय होतं प्रभू रामचंद्राचं आनंदित शरीर होतं ते लगेच लक्ष्मणजीचं समाधान रूप आनंद रूप शरीर झालं. पुढती घातले लोटांगण पुढती बंदी श्रीरामचरण तुझे सेवे मी वना येईन दृष्ट कंदन. पुढे लगेच सल्ला प्रभू रामचंद्राच्या असणारा पाया पडले. प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घालू लागलेल्या आहेत. पुन्हा पाया पडायचं, पुन्हा लोटांगण घालायचं. आणि लक्ष्मी म्हणजे म्हणाले प्रभू रामचंद्र तुमची सेवा करण्यासाठी मी सुद्धा मनात येतो बरं का. आणि आपण दोघं मिळून दुष्ट अशा राक्षसांचा असणारा दुष्ट असणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांचा नायनाट करू. त्यांना प्रभू रामचंद्राच्या भजनात लावू, सेवेत लावू वाचा. पुढती नाचे पुढती गाये पुढती वंदी श्रीराम पाये तुझी बाप ते तुझी माये गजता हे स्वानंद आनंदाने असणारा म्हणले पण पुन्हा चू लागलेले आहेत असणारे लक्ष्मी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पाया काय पडू लागले. गोड लोटांगण घालायला लागले आणि लोटांगण घालून असणारे पुढे म्हणू लागले तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव.
असणार तुम्हीच माझी आई आणि तुम्हीच माझे वडील आणि तुम्हीच माझे पप्पा सर्वस्व आहोत असं लक्ष्मणजी म्हणू लागले. श्रीराम देई निज त्यानं भाकेसी पाचवं मदन द्या. यावे वनासी सेवा करावया वनवासी निज मानेसी उल्हासी. प्रभू रामचंद्र म्हणले असणार माझ्या असणाऱ्या बोलण्याकडे लक्ष द्या. शपथ घेऊन तुम्हाला सांगतो मला पण तुम्ही तुमच्या बरोबर मनाच्या ठिकाणी घेऊन जावं म्हणजे असणारा मला न्या बरं का. माझ्या मनामध्ये इच्छा आहे तुमची सेवा माझ्या हातून घडावी वनवासातली ही माझ्या मनात इच्छा आहे. आनंदाने तुमच्या बरोबर मी सुद्धा मनात येतो. ऐकोनी श्रीरामाच्या युक्ती कौशल्य सुखावली चिंती वनाने नवजावा रघुपती. रघुपती अग्रस्थिती सांडली. मग अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं बोलणं तिथं कौशल्य मातेने दोन्ही पोरांचं बोलणं आईनं कौशल्य मातेने ऐकल्याबरोबर त्यांच्या हृदयात परिवर्तन झालं कौशल्य मातेच्या. आणि कौशल्य मातेच्या चित्ताच्या ठिकाणी आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात असणार तिच्या मनात होतं प्रभू रामचंद्र मनात जाऊ नये. ही जी काय होतं ती हृदयातलं बाजूला निघलं आणि बाजूला निघून कौशल्य माता काय म्हणू लागल्या. श्रीरामाचे निज वचन त्याने सुख समाधान सुखी झाला लक्ष्मण सुख संपन्न. प्रभू रामचंद्राचं जे काय बोलणं ह्या बोलण्यामुळे कौशल्य माता ही सुखी आनंदित झाले. लक्ष्मी म्हणजे ही आनंद झाले. पुढे काय झालाय का. माता आणि सुमित्र बंधू दोघा झाला सुख संवाद एका जनार्दनी विनोदू परमानंदू. आई आणि असणारा भाऊ लक्ष्मी म्हणजे दोघही असणाऱ्या बोलण्याने आनंदी झाला असं बोलावं माणसाने. आपल्यात काय बोलते ते कशी दोघाची बी बाजू बरोबर घेतली. वडिलाची बी जागा घेतली बरोबर घेतली. आईची बी बरोबर जागा घेतली बरोबर रामचंद्राने. भावाची बी जागा बरोबर घेतली. सगळ्याचं भांडण मिटवलं. पण आपलं एकाचीच बाजू असते. त्याचं चुकलं तरी ह्याचाच खरं आहे बरं ह्याचाच खरं आहे ग दोघात ताटा तुटी. असं नाही सुने बरोबर बरोबर रामचंद्राने मध्यस्थी साधला. बरोबर मध्यस्थीपणा केला. आईला बी सुख वाटलं पप्पाला सुख वाटलं भावाला सुख आनंद वाटला गेला. अशा प्रकारे सर्वांना आनंद झाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जावं म्हणतात प्रभू रामचंद्र सर्वांना आनंद देणार आहेत. एका जनार्दनी शरण शेका माझी सुख संपूर्ण कौशल्य सुखवणी आपण करावी मन प्राण श्रीराम. असो शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन असणार शोका माझी सुख संपूर्ण. सुख होतं दुःख होतं सर्वांना खरं पण त्या दुःखात सुद्धा सुख निर्माण केलं प्रभू रामचंद्राने. म्हणून माणसं असावी घरामध्ये तर प्रभू रामचंद्रासारखी असावी. सगळ्यांना मिळून मिसळून घेणारी जिथल्या तिथं मिटवून टाकणारी अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने दुःख होतं तरी दुःखात असणार सुख दिलं गेलं. कौशल्य माता सुखी झाल्या म्हणजे असणार. आणि आता उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र कसे मनाला जातील कौशल्य माता कसा आशीर्वाद देतील सुंदर कथानक पुढच्या अध्यायात ऐका. करुणी आपण हा वाचन श्रीरामाचे वन प्रणाय कौशल्य करावी आपण स्वस्त वाचन. असो म्हणजे असणारा उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारा आपल्या मुलाला वनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विघ्न न येऊ नये म्हणून स्वस्ती वाचन करणार आहे. सगळ्या देवांचं आव्हान करणार आहे. सगळ्या देवांना म्हणणार आहे माझ्या प्रभू रामचंद्राला सुखी ठेव. हे देव असेल ते देव असेल कुठले कुठले त्यांचं कुलदैवत असेल आराध्य दैवत असेल इष्टदैवत असेल सर्व देवांना सांगणार आहे की माझ्या पोराला सुखी ठेवा. ही स्वस्ती वाचन असणार पुण्य हा वाचन कौशल्य मातेचं उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका. प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी कसे जातील हे पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी कथानक ऐका. असं श्रोते मंडळींना असणार ग्रंथकर्ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायण अध्याकांडे कार्तिकाय कौशल्याचं सांतवन नाम अध्याय गोड श्री कृष्ण हरमन वस्तु शुभम भवंतु पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री